हाय गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण बघणार आहोत संक्रांती स्पेशल लुक. सो वर्षाचा पहिला सण आहे, तर नवीन ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्यासाठी तर हा स्पेशलच असतो. सो तुम्ही पण स्टेप बाय स्टेप माझ्यासोबत लुक करू शकता. सो मी तुम्हाला व्हिडिओत पूर्ण दाखवणार आहे की कसा लुक क्रिएट करणार आहे. सो कंटिन्यू करा, स्टार्ट करूया. मॉइश्चरायझर यूज करत आहे ॲक्वा ब्लेस्ट्स म्हणून PSC ब्रँडचा. अप्लाय करायचं. ते पूर्ण स्किनमध्ये पॅनिट्रेट करायचं. मी ते फॉर 52चं प्रायमर घेतलेलं आहे. सो ते मॅट लुक देण्यासाठी आहे, तर कॉम्बिनेशन स्किनसाठी बेस्ट आहे. तुम्ही कॉम्बिनेशन स्किन असेल किंवा ड्राय स्किन असेल, हे करेक्टर आहे. हायलाईट स्पॉट हाईड करण्यासाठी यूज करते. ऑरेंज आहे शेड, एलेगन कॉस्मेटिकचा आहे. जिथे जिथे डार्क स्पॉट आहे तिथे तिथे तुम्ही हाईड करण्यासाठी यूज करू शकता. क्वांटिटी जेवढी तुम्ही क्वांटिटी कमी घ्याल तेवढा तुमचा बेस फ्लॉलेस होईल. सो क्वांटिटी कमी घ्यायची आहे प्रोडक्टची. व अप्लाय व्यवस्थित करायचं आणि मर्ज करायचं ते स्किनमध्ये. नेक्स्ट स्टेप आहे मेकअप स्टुडिओचं डार्क शेड ओरिएंटल एक्स्ट्रा आहे शेडचं नाव. सो हे डार्क स्पॉट हाईड करण्यासाठी यूज करते. फ्लॉलेस बेस होतो. नेक्स्ट स्टेप आहे फाउंडेशन्स. सो मी PSCचं फाउंडेशन यूज करते आहे. शेड नंबर आहे 1 आहे. ब्लेंड व्यवस्थित करायचं. एकदम लिमिटमध्ये प्रोडक्ट घेते. तुम्ही मी केवढं प्रोडक्ट घेतलं होतं, किती मस्त असं इव्हन स्किन टोन झालेला आहे. जास्त दिसत नाही, बघू शकतो तो. एक छान असं ग्लॉसी आणि शाईन आली आहे माझ्या फेसला. कवर करायला विसरायचं नाही. सो नेक पण कवर करायची. नेक कवर करायचं. नेक थोडीशी डार्क असते. सो नेकचा आणि फेसचा कलर मॅच झाला पाहिजे. इयर्स असं वाटलं नाही पाहिजे खूप असं थोपले काहीतरी फेसवर. सो इक्वल दिसलं पाहिजे फेस, नेक अँड इयर. नेक्स्ट स्टेप आहे चिक टिंट. सो हे लिप टिंट आहे, मी ॲज अ चिक टिंट म्हणून यूज करते आहे. सो तुम्ही पण तुमच्याकडे नसेल तर करू शकता असं जुगाड. वाव, सी द डिफरंट. नाईस ना. करायचं आहे. जास्त डॅब जोरजोरात करायचं नाही की खालचं बेसला काही होणार नाही असं. नेक्स्ट स्टेप आहे कॉन्टोर. तर ही फेंटी ब्युटीची स्टिक आहे. शेड आहे ट्रफल 04.
शेप देण्यासाठी कॉन्टोर करता नोजला, फेसला, चिकला चीन दिसण्यासाठी थोडासा फॉरहेड कट करते. ॲज आपल्या फेसच्या शेपनुसार हे कॉन्टोर करत असतो आपला. सो माझा हा फेस थोडा जास्त असल्यामुळे मी कट करते. नाहीतर अदरवाईज तुमचा जर स्लिम असेल तर तुम्ही फक्त इथे नोजला इथे थोडं करू शकता. इथे करायची गरज नाही, इथे पण करायची गरज नाही. फेसच्या अकॉर्डिंग करता कॉन्टोर. कॉन्टोर करणं हे छान दिसतो, मस्त असं शेप आलेला. तर नोज पण एकदम शार्प दिसतं आणि चीक पण लिफ्ट. शेप आहे कन्सिलर. आपण हायलाइट पॉइंटर कन्सिलर अप्लाय करून घेऊ. नेक्स्ट स्टेप आहे कॉम्पॅक्ट. सो मी युरोप गर्लचं कॉम्पॅक्ट यूज करते आहे. शेड नंबर आहे 05. स्टेप आहे आईचं मेकअप करतो आपण आईच. सो कन्सिलर अप्लाय करून घेऊ. अप्लाय करते. मला हेवी बेस नको आहे, मग त्यामुळे मी प्रोडक्ट अगदी थोडं थोडं यूज करते. सो आय मेकअपसाठी मी घेतला आहे हुडा ब्युटीचा एम्पावर आय पॅलेट. त्यामध्ये मी फर्स्ट शेड यूज करणार आहे कीप गोइंग. तो कट क्रीजर अप्लाय करून घेतला. मला आज थोडासा संक्रांती लुक असल्यामुळे थोडासा मी आय मेकअपला शेड नेम आहे कीप गोइंग. ब्लेंड व्यवस्थित करायचं. गेट इट. सेम पॅलेटमधनं घेतला आहे. तुम्ही माझ्या आय सॉकेटवर अप्लाय करायचं, ब्लेंड करायचं. अप्लाय करतो. त्यानंतर मी विनर शेड घेतला थोडासा, तो आय सॉकेटवर ब्लेंड. आईजच्या जास्त बाहेर अप्लाय नाही करायचं. ब्लेंड आईजमध्ये आउटलाईनच्या आतमध्येच करायचं. ओके. नंतर मी विजनरी एक ग्लॉसी शेड आहे तो अप्लाय करते आय सॉकेट. वाव, प्रिटी शेड आहे खूप. थोडासा शिमरी आहे, जास्त नाही, बट प्रिटी आहे. मस्त. मी काजल पेन्सिल आहे ॲज अ लायनर म्हणून अप्लाय करते. शेड आहे स्विस ब्युटीची आहे
टर्क्वीज. टेस्ट देण्यासाठी मी हा शेड यूज केला आहे. ब्लॅक ॲक्च्युली छान दिसलं असतं. हा पण खूप सुंदर शेड आहे. ब्लेंड करायचा हा शेड. किती प्रिटी आयज दिसतं. नेक्स्ट मी लॅशला कॉल करून घेते. खूप छान वॉल्यूम आला. मस्त मस्कर आहे. पॉकेट फ्रेंडली आहे, तुम्ही परचेस करू शकता. मी फॉरएवर 52चा काजल यूज करते आहे. ब्लॅक कलर. फॉरएवर 52. तो शेड मी वरती यूज केला होता. कीप गोइंग. तो शेड आपण खाली अप्लाय करून ब्लशर आहे नार्सचं. त्यामध्ये ग्लॉसी असल्यामुळे मला एक्स्ट्रा हायलाइटर लागतं. नेक्स्ट आयब्रोला ब्रश करून घ्यायचं. नेक्स्ट स्टेप आहे लिपस्टिक. तर मी आज लिपस्टिक स्किप करून लिप ग्लॉस यूज करते आहे. हे आहे स्विस ब्युटीचं प्लम शेड आहे. सो हा आहे माझा फायनल लुक. सो कसा वाटला नक्की कमेंट करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ॲडव्हान्समध्ये तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.